मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत. प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या इतका पत्रव्यवहार अन्य मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. ही पत्रच आज महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अस्सल पुराव्याखेरीज इतिहास रचला जाणार नाही. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून 50,000हून अधिक पत्रे इतिहास संशोधकांनी आणि विविध संस्थांनी अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहेत. तुलनात्मकदृष्ट्या पाहावयाचे झाल्यास मराठी इतका पत्रवाङ्मय संभार अन्य कोणत्याही भारतीय भाषेत प्रसिद्ध झाला नाही आणि मराठेशाहीतील स्त्रियांइतका पत्रव्यवहार अन्य मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. मराठेशाहीतील राजकारणात स्त्रियांना प्रवेश नव्हता असे म्हणता येणार नाही. अर्थात या काळात राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत. एवढेच नव्हे तर प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. राजमाता जिजाऊ आऊसाहेब, छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई, छत्रपती राजारामांची पत्नी महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराजांच्या राण्या, प्रमुख मराठी सरदारांच्या स्त्रिया, पेशव्यांच्या स्त्रिया यांनी समकालीन राजकारणात भाग घेऊन आपली मते पत्रद्वारा व्यक्त केली आहेत. मुत्सद्देगिरी, असहायता, स्वाभिमान, धर्मपरायणता, राजकीय डावपेच इत्यादी अनेक स्वभावविशेष या स्त्रियांच्या पत्रांतून व्यक्त झालेले आहेत. या पत्रसंभारात राजमाता जिजामातांचे एखादेच पत्र मिळते. अर्थात तेही छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेत गुंतलेले असताना रयतेच्या तक्रारींचा निवारा करण्यासाठी लिहिलेले हुकुमवजा पत्र असून ते दि. 2 जानेवारी 1657 रोजी लिहिले आहे. त्या पत्रात लिहिले आहे, आज रख्तरबाने घजश्व जिजाबाईसाहेब दामोदर बजानेव हुद्देदारांनी व देशमुखांनी व मोकदमानी मौजे पासांबेपेठ जिजापूर सुभाषबाग हमसैन अल्फवेदमूर्ती घजश्व विनायक भट जोशी तसे साहेबी महबूनु मिरासी अजरा मरहामतेलंकराचे लेकरी दिधला असे पेठमजकुराची बिता सदरहू मिरासीपणे तुम्हास दिधली असे ती तुम्ही सुखी मिरासपणाचा कारभार करीत जाऊन पेठेचे मामुरी करणे म्हणून वेदमूर्ती जोशी यास दिधली असे. तेणेप्रमाणे साहेब चालवतील मू. छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांच्यावर दुर्दैवाचा फार मोठा घाला पडला. मोगलांनी रायगड किल्ला हस्तगत केला आणि राणी येसूबाईसह सर्व कबिला मोगलांच्या नजरकैदेत पडला. तेव्हापासून त्या खडतर जीवन व्यतीत करीत होत्या. मोगलांच्या बंदिवासातील या राजमातेने 1705 मध्ये अहमदनगरच्या किल्ल्यातून चिंचवडच्या मोरया गोसाव्यांकडे कर्जाची याचना करणारे जे पत्र लिहिले आहे ते भावना हेलावून सोडणारे असून प्रस्तुत पत्र म्हणजे स्त्रियांनी लिहिलेल्या पत्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून दाखविता येईल. विनयशीलता, वडिलांबद्दलचा आदर, संयम इत्यादी राजमातेचे विविध गुण या पत्रातील प्रौढ भाषेतून व्यक्त झालेले दिसतात. महाराणी येसूबाई लिहितात, श्रीमद परमपूज्य तपोनिधी मुक्तिदायक सकल गुणांकरण देवमान्य वरदा मूर्तीपरायण राजमान्य राजश्री, विशेष आमचे वर्तमान तरी स्वामीपासे सत्यच लेखन केले पाहिजे. नगरी साहुकारांचे 5-7 सहस ब्रह्मस्व कर्ज झाले. आता कोणी देत नाही. मागितल्यास पैकी आज तगादे लाविले आहेत. त्याच्यामुळे बहुत कष्टी होतो. तो खसागर स्वामीस काय म्हणून लिहावा. महाराज कैलासवासी गेल्या जागाईत आपणावरी हा कसाला संकट प्राप्त झाला. इंगळास वोळंबे वाळवी लागले. विशेष लिहावे तरी आपण अज्ञान मूल असे लिहिता येत नाही अथवा ज्ञानही नाही. त्याहीवरी आपणांजवळी कोणी शहाणा कारकून नाही. अवाक्षराची क्षमा केली पाहिजे.